नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज मी आले एका यंग खवय्याच्या घरी. त्याचं नाव आहे नील खानोलकर. आणि नील, तू कितवीत आहेस? मी 7वीत आहे. आणि त्याला काय बनायचंय? तू सर्वात छान कशात येतं? कशात? क्रिकेट मध्ये. मी सांगते, ह्याच्या बेडरूम मध्ये मी गेले तर ऑब्व्हियसली सचिन तेंडुलकरचा फोटो होता. कोणी सांगावं, एक आपल्या टीम मध्ये नील खानोलकर तुम्हालाच नंतर बघायला मिळेल. सगळे म्हणतील, अरे तुला आठवतं का, तो आपला नील खानोलकरचा आपण एक छोटासा व्हिडिओ बघितला होता. तर तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुला ऑल द बेस्ट. मस्त छान असं आपण एक स्टार्टर करूया. कारण नीलला पण आवडलं पाहिजे, असंच काहीतरी मला करायला पाहिजे. तर मी त्याला काही कोबीची भाजी, कारल्याची भाजी नको ना, बरं भेंडीची भाजी नको, भेंडीची भाजी पण नको. पण आता मी जे करणार आहे ना, त्या सगळ्यात ह्या गोष्टी असणार आहे आणि ते नील एन्जॉय करून खाणार आहे. ते कसं ते आपण बघूया. आपण ना बनवणार आहोत व्हेजिटेबल फिंगर्स. तर त्याच्यासाठी आपण हे वापरणार आहोत. हे जे आहे ना, ह्याला आपण त्या कबाब लावणार आहोत आणि नंतर वी आर गोइंग टू फ्राय देम. सो आता आपण घेतले 3 बटाटे. सो ते 3 बटाट्याच्या प्रमाणात आपण सगळं घेतलंय. तर हे 3 बटाटे आपण ना मॅश करूया. सो आपण घेतलंय गाजर, फ्लॉवर, शिमला मिरची आणि ते आपण ह्याच्यामध्ये असं आता मिक्स करूया बटाट्यामध्ये. मला थोडी हळद पावडर टाकायची. परफेक्ट परफेक्ट. ते थोडंसं लाल तिखट घाल. हे परफेक्ट घाल. आपण याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, दिस इज गरम मसाला, तो घाल. थोडासा मसाला घालूया. परफेक्ट. 1 टीस्पून ऑफ गार्लिक. ह्यानी मला ह्याच्यामध्ये आलं येते घालून दे. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया काय माहिती का, थोडंसं ओरेगानो आणि दिस इज ब्लॅक पेपर. आता आपण ह्याच्यामध्ये सॉल्ट घालूया. आता हे सगळं चांगलं बाइंड झालं पाहिजे ना, ह्याच्यासाठी आपण त्याच्यात घालूया थोडेसे ब्रेड क्रम्स. घाल. शाबास. मी ते थोडं क्रंची बनेल. अजून ते थोडंसं जरा त्याला असं बाइंडिंग यायला आपण त्याच्यामध्ये घालूया थोडंसं कॉर्नफ्लोअर. शाबास. हे बघ, मला असं वाटतं आपल्याला अजून थोडंसं त्याच्यामध्ये लागणार आहे ब्रेड क्रम्स. तर मी थोडे अजून घालते. ब्रेड क्रम्स थोडंसं जास्त क्रंची क्रंची छान लागेल ना. आता आपण ह्याचे बनवूया कबाब सारखं करून ना, आपण एक सिलेंडर शेप बनवायचा. आपण अशी थोडीशी हिरवी मिरची पण त्याच्यात घालूया. ओके. आपण थोडीशी कोथिंबीर घालूया त्याला. अगदी थोडीशी कसुरी मेथी. तर ती कसुरी मेथी नेहमी थोडी अशी करून हे करून घालायची, मग त्याला जरा छान टेस्ट येईल. फाईन. सो आपण हाताला लावूया तेल. एक असा बॉल घेऊया. झाला की नाही सिलेंडर शेपचा. मग त्याच्यामध्ये आपण हे असं स्टिक घालूया. आवडेल ना हे फ्राय करून खायला. इथे जर आपण ते थोडंसं असं घट्ट करूया, म्हणजे ते निघणार नाही. यू वॉन्ट टू ट्राय? हातावरती घेऊया. आपण दोघे एका वेळेला करूया. मी करते तसं करता येईल. ओके. हा बॉल घे तुझा. मेक लाईक अ बॉल. इट्स ओके, कुठलाही शेप येऊ दे. माझे पण खूप बिघडतात शेप. हे ना असं घाल. करेक्ट. आणि ते हे बंद करून टाक असं वरती. परफेक्ट. व्हेरी नाईस. काय छान बनवलंस बघ. तसं आपण 2-4 बनवूया. अँड देन आय विल शो यू की हाऊ डू वी फ्राय दॅट. तुम्हाला असं गोल बनवून दे, मग मी पुढचं बनवते. सो आपल्याला घ्यायचं आहे हाफ कप. हे हाफ कप आपण घेतला मैदा. कॉर्नफ्लोअर घातलं. ह्याच्यामध्ये आपण घालूया मीठ. थोडंसं तिखट घातलं. आता हे सगळं आपण पहिल्यांदा मिक्स करायचं. हे बस, ह्याला म्हणतात विस्क. ओके. सो यू विस्क इट टुगेदर. आता आपण हे पाणी ह्याच्यात मिक्स करूया. सो नाउ व्हॉट वी डू इज, आपण आता असं ह्याच्यात बुडवूया. ब्रेड क्रम्समध्ये असं घोळवूया बिफोर वी फ्राय. फाईन. सो आपण असे काढून ठेवूया. तयार आहेत आपले मस्तपैकी क्रिस्पी कबाब्स किंवा व्हेज फिंगर्स. तुला कसे वाटतायत? आता मला फार इंटरेस्ट आहे की तुला चवीला कसे वाटताय. सो तुला जे फ्लॉवर आवडत नव्हता, तुला जे कॅप्सिकम आवडत नव्हतं, गाजर आवडत नव्हते, सगळं त्याच्यात आहे. पण असं खायला तुला आवडेल. नील आता भाज्या खायला शिकतोय त्याच्यामुळे, राईट. आता मला खाऊन सांग कसे झाले. सो जस्ट ईट इट लाईक दिस. मला गरम आहे, गरम आहे, गरम आहे. सो दिस इज द रिअल रिॲक्शन. असं म्हणाला. मस्त आहे. आय एम ग्लॅड यू. आवडलं.
चलो व्हेरी गुड. सो यासाठीच आता नील आवाहन करणार आहे, तू माझ्यानंतर बोलायचं. बघत राहा निवेदिता सराफ रेसिपीज. म्हण. बघत राहा निवेदिता सराफ रेसिपीज. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. थँक्यू.